लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील एकूण 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। त्यामध्ये कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले, तर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडत आहे। देशभरातील 93 जागांवर आणि महाराष्ट्रातील 11 जागांवर आज ही मतदान पार पडणार आहे आणि त्यासाठीचीच तयारी महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते। वातावरण देखील उत्साहाचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर राजू शेट्टी यांचं देखील कुटुंबियांकडून आता औक्षण केलं जात आहे। हातकणंगलेमध्ये तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते। शिंदे गटाकडून धैर्यशील माने, उद्धव ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत काटेवाडीमध्ये आता काही क्षणामध्येच त्यांनी सांगेन की मतदारांनी त्यांनी प्रामाणिकपणानं उत्साहानं या मतदानात सामील व्हावं आणि लोकशाही जिवंत ठेवण्याकरता प्रयत्न करावा। धन्यवाद। मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसतोय, ही निवडणूक जनतेने हातात घेतली असं वाटतं? नाही, आता मला ते सांगता येणार नाही, बघूया काय होतं ते। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। लातूरमध्ये मतदान केंद्रावर आता अमित देशमुख हे दाखल झालेले आहेत। अमित देशमुख हे सपत्नीक मतदान केंद्रावर पोहोचले। तो सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवा आणि तिने अगदी भरभरून आशीर्वाद दिला। गेले अनेक दिवस ती आजारी आहे, त्यामुळे त्या अशा आजारपणातही पहाटे लवकर उठून ती तयारी करत बसलेली होती। त्याचबरोबर कुटुंबियांनी सगळ्यांनी औक्षण करून मला शुभेच्छा दिल्या। नातवंड आहेत, सुना आहेत, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या। काय सांगाल, तिहेरी लढत हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ लागले, काय सांगाल त्याबद्दल? लढत तिहेरी असो किंवा बहुरंगी असो फरक पडत नाही, कारण 19ला जेव्हा पराभव झाला त्याचवेळी निर्धार केलेला होता की पुन्हा एकदा नव्या दमानं मैदानात उतरायचं आणि जिंकायचं, आणि तोच निर्धार घेऊन मी आता पुढे चाललेलो आहे। त्यामुळे किती रंगी लढत होती याच्याशी देणं घेणं नाही। मी कसा उपयुक्त आहे हे गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघातल्या शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, नोकरदार, सर्वसामान्य माणूस या सर्वांना पटवून दिलेला आहे आणि ते कृतीतून पटवून दिलेलं आहे। त्यामुळे किती जण विरोधात उभा राहतात हा मुद्दा गौण आहे। परवाच्या इचलकरंजीमध्ये पदयात्रेला तुमची पदयात्रा मोठ्याने झाली, मुख्यमंत्री आले होते पण निमित्तानं परत गेले, त्याबद्दल काय सांगाल? आता मुख्यमंत्री प्रत्येक लोकसभा मतदारसंघाकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बघत असतील तर दोष नेतृत्वाचा आहे, आमचा नाही आहे। आणि आम्ही काही शक्ती प्रदर्शन केलेलं नव्हतं। तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडियातून मी पुन्हा एकदा आवाहन केलं होतं की प्रचाराची सांगता करण्यासाठी मी देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौक कबनूर येथून अण्णाभाऊ साठे मैदान इचलकरंजी इथपर्यंत चालत जाणार आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी बरोबर यावं। मोठ्या संख्येनं आले, त्यात माझा काय दोष आहे? तुम्ही इचलकरंजी शहरामधला पाणी देतो म्हणून फेटा बांधणार नाही म्हटलं, पण धैर्यशील मानेने तुमच्यावर टीका केली होती की मीच निवडून येणार आणि फेटा बांधायला पहिला मीच म्हणत असेल तुम्हाला। आता त्यांनी काय वक्तव्य करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। तेच 5 वर्षापूर्वी या परिसरातल्या तरुणांच्या हातातून दगड काढून घेऊन पेन देणार होते, परंतु ते पेनही गायब झाला आणि ते स्वतःच गायब झाले, आणि त्यामुळं त्यांच्यावर आता मताला 1000 रुपये दर देऊन मतं विकत घेण्याची पाळी आली। पंतप्रधानांची सभा झाली, योगींची सभा झाली, त्यामुळे काय फरक वाटतो तुम्हाला? तुमच्या विरोधात सभा मोठमोठ्या नेत्यांच्या इथं झाल्या, मुख्यमंत्री झाली। माझ्या प्रचारासाठी कुणी आलं नाही। एक हाती प्रचार शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या बळावर केला, कारण माझे स्टार कॅम्पेनर हे उन्हातानामध्ये काबाड कष्ट करणारे